इनफॅक्ट मी याची एक हिंदी शॉर्ट फिल्म केलेली युनिव्हर्सिटी सबमिशन, त्याला युनिव्हर्सिटीत O ग्रेड मिळालेली. तर त्यांनी स्क्रिप्ट नाही वाचली. ते बोलले की मला सांग, इतके एवढ्या स्क्रिप्ट पडले म्हणजे सोफ्याच्या साईडलाच आहेत, ह्या सगळ्या सोडून मी तुझी फिल्म का करू? तुम्ही थिएटर मधनं जेव्हा लास्ट सीन बघून बाहेर पडता तेव्हा तुमच्या लाईफ मध्ये एक डिफरन्स आलेला असणार. तर तुम्ही तिघही त्याच पोटतिडकीनं बोलताय या सिनेमाबद्दल की हा सिनेमा का महत्वाचा आहे, ते एवढं पुरेसं आहे. नमस्कार, मी सौमित्र बोटे, मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. या 2 ऑगस्टला लाईफलाईन नावाचा सिनेमा येणार आहे आणि अर्थात नावावरनं लक्षात येतं की वैद्यकीय बाबींशी निगडीत सिनेमा असेल. तर हा सिनेमा येतोय आणि त्याचे दिग्दर्शक आहेत साहिल शिरवाईकर आपल्यासोबत आहेत. साहिल, वेलकम. थँक्यू. तुझी खूप चर्चा आहे, तुझं खूप कौतुक आहे, कारण तुझा पहिला सिनेमा आहे हा आणि पहिला सिनेमा असून सुद्धा तू खूप वेगळा काहीतरी विषय घेऊन येतोयस, कारण ट्रेलर ऑलरेडी आलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 मोठे कलाकार तू एकमेकांसमोर उभे केलेस. तर हे क्रेडिटेबल आहे आणि तसं गट्सी आहे. मला हेच तुझ्याकडनं ऐकायचं आहे की अशी काहीतरी स्क्रिप्ट अनवट ज्याच्यामध्ये खूप कॉन्फ्लिक्ट आहे आणि 2 मोठ्या कलाकारांना तू सोबत घेतोस, हा कॉन्फिडन्स कसा आला? कॉन्फिडन्स कसा आला, बेसिकली ते म्हणतात ना की जर नशिबात असेल तर ते होतं. मी माधव सरांना तर काही टाइमपासून ओळखत होतो. इनफॅक्ट मी याची एक हिंदी शॉर्ट फिल्म केलेली युनिव्हर्सिटी सबमिशन, त्यांनी सांगितलं 20 मिनिटाची होती. त्याला युनिव्हर्सिटीत O ग्रेड मिळालेली. तर जेव्हा ते इन्व्हिजिलेटर आले होते त्यांनी सांगितलं की तुम्ही याच्यावरती विचार करा, फीचर फिल्म होऊ शकते. पण तेव्हा मी 20-21 वर्षाचा, तर ड्रीम असतं फीचर फिल्म करायला, पण प्रोजेक्ट तसे आम्ही केले नव्हते की अचानक फीचर फिल्म करू. तर 4-5 वर्ष पहिले मी शॉर्ट फिल्म, ऍड्स आणि कॉर्पोरेट फिल्म म्हणून मी एक्सपिरियन्स घेतला. जेव्हा मग ही आम्ही स्क्रिप्ट डेव्हलप केली तर माधव सरांबरोबर आम्ही इनिशियली डिस्कस केलेलं असं कॅरेक्टर हे होणार ते होणार. पण डॉक्टरसाठी सरांना म्हणजे नाव तर होतंच अशोक सराफ सर, म्हणजे ऑफकोर्स, पण भेटणार कसं? कारण कसं आहे, त्यांना मी डिरेक्टली त्यावेळेला ओळखत नव्हतो. बरोबर. आणि त्यात वेगळं कॅरेक्टर आहे. सरांना आपण कॉमेडी किंग वगैरे तर ओळखतोच, पण मी ना जेव्हा माझं फिल्म मेकिंगची डिग्री चालू होती तेव्हा मला बाबांनी सांगितलेलं की आपण हॉलिवूड फिल्म वगैरे स्टडी करा म्हणून आम्हाला देतात, पण तू जर मराठी फिल्म करणार असेल तर पहिले या बघ. म्हणजे सर्टन 80s मधल्या फिल्म होत्या, सिंहासन, सामना, आपली माणसं, भरपूर फिल्म आहेत ज्या स्टडी करण्यासाठी. त्यावेळेला मला फर्स्ट टाइम एक जाणवलं की इतकी चांगली ती त्यांची भूमिका आहे आणि म्हणजे त्या फिल्म मधनं तुम्हाला ते ऍक्टिंग काय असतं हे समजतं. पण मे बी त्यांना त्या काळामध्ये कॉमेडी आणि हे तो ऑडियन्सला ते हवं होतं. करेक्ट. आता कसं झालंय, आता सरांना म्हणजे आपण म्हणतो ना हे सगळेच कॅरेक्टर्स आणि सगळ्या टाईपच्या फिल्म करून झाले माहिती आहेत. तर मी त्यांना अप्रोच केलं तर त्यांचा रिस्पॉन्स काय असेल मला माहित नाही, इतके मोठे. तर मी त्यांना फोनवर विचारलं की सर अशी याची एक स्क्रिप्ट आहे, मला तुम्हाला भेटायचं होतं. ते बोलले घरी या. घरी गेलो मी स्क्रिप्ट घेऊन, तर त्यांनी स्क्रिप्ट नाही वाचली. ते बोलले की मला सांग, इतके एवढ्या स्क्रिप्ट पडले म्हणजे सोफ्याच्या साईडलाच आहेत, ह्या सगळ्या सोडून मी तुझी फिल्म का करू? तर त्यांचं एक ते असतं की पहिलं तुम्हाला ते चॅलेंज करणार का, तुम्ही जर त्यांना कन्व्हिन्स केलं तर ते करणार. करेक्ट. तर ते का हे फिल्मचा सब्जेक्ट आहे म्हणून मी ते आता रिव्हील नाही करू शकत. फेअर इनफ. तर त्या काचा त्यांना मी सगळी आन्सर्स दिली आणि डॉक्टर म्हणून मी त्यांना का माझ्या डोळ्यासमोर आहे त्याची त्यांना मी रिझनिंग सांगितल्या, ते त्यांना पटले. त्यांनी पुढे काही न विचारता बोलले की मला तू शूटची तारीख आधीच सांग, मी डेट्स ब्लॉक करतो आणि आपण पुढे जाऊया. प्रत्येक कलाकाराला ना चांगली भूमिकेची भूक असते, कारण त्याला वाट बघायला लागते त्या भूमिकेची, त्याला कोणी देत नाही ते. ह्या ज्या 2 भूमिका आहेत ना, या तशात वेगळ्या भूमिका आहेत. अशोक सराफजींना जी तू दिलीस आणि माधवजींना जी दिलीस, तर ऑलरेडी या कलाकारांचे असलेले छाप वेगळे आहेत. अशोक सराफ तर एव्हरग्रीन आहेत आणि माधवजींचं छाप वेगळं आहे, कारण सिरियल आणि त्यामुळे ते माहिती आहेत. पण त्यांना ही भूमिका द्यावी असं का वाटलं? जेव्हा आपण एक फिल्म पेपरवरती वाचतो ना स्क्रिप्ट, तेव्हा तुमच्यासमोर एक नजरेमध्ये तुम्हाला काही दिसायला लागतं. करेक्ट. कसे कॅरेक्टर असले पाहिजे. म्हणजे समजा किरवंत जर सांगितलं तुम्हाला एक गारे डोळे, थोडा ब्राह्मणी लुक तसा पाहिजे. थोडासा कर्मट म्हणजे चेहऱ्यामध्ये तो रूडनेस दिसतो. आमच्या कॅरेक्टरची नीडच तशी आहे, तो रूड वाटला पाहिजे चेहऱ्यातनं. डॉक्टरची भूमिका कशी आहे, डॉक्टर स्ट्रिक्ट आहे, तर स्ट्रिक्ट मध्ये इम्पॉर्टंट आहे नजर. तर नजरेमध्ये खूप आहेत, मोठे ऍक्टर्स आहेत, लिमिटेड लोक आहेत की ते नजरमधनं ऍक्टिंग करतात. आता मी जेव्हा अशोक सरांचा एक डाव धोबी पछाड बघितला होता, कॉमेडी फिल्म आहे, पण मला एक सीन अजूनही आठवतो. तो त्या बेंचवरती बसलेले असतात आणि बेंचवर बसताना तो मास्तर त्यांना काहीतरी बोलतो आणि तेव्हा त्यांच्या मनात तो डॉन जागा होऊन त्यांना फक्त नजर करून सांगतो की मी हे असं बोलतोय म्हणून गैरसमज करू नका, मी आहे कोणतरी वेगळाच आहे, कॉमिक.
पण बोलले त्या नजरेने म्हणून. तर काही मी लहान असताना कशाने काही इम्प्रेशन डोक्यामध्ये राहिलेले असतात, तर ते जे आहे ना नजरेतनं डिलिव्हर करा. डायलॉग जरी पॉवरफुल आहेतच, पण नजरेतनं लुक जातो. लोक जेव्हा तुम्ही क्लोजअप मध्ये बघता तर ते इम्पॅक्टफुल आहे. तर दोघांची जेव्हा तुम्ही क्लोजअप्स मध्ये करणार, जेव्हा दोन मोठे सिक्वेन्स आहेत फिल्म मध्ये, तेव्हा तुम्हाला कळेल की ऍक्टिंग म्हणजे बेसिकली काय, की तुम्ही सगळं विसरून ते एक्सपिरियन्स आतमध्ये त्या फिल्मचा करत बसणार. हे मला ह्याच दोघांकडनं एक्सपेक्ट होतं, ते त्याचप्रमाणे आलं. मला खूप महत्वाचा मुद्दा आहे तुझा. त्याच वेळेला ना आपण जेव्हा एखाद्या कलाकाराचं कास्टिंग करतो ना, तेव्हा कलाकार भूमिकेला देत असतो. म्हणजे दिग्दर्शक वाटतं की ही भूमिका अशी अशी आहे आणि हे डायलॉग आहेत, पण कलाकार जेव्हा तो डिलिव्हर करतो ना तेव्हा तो त्याचं देतो, अनुभव देतो, त्याच्याकडचा संचित देतो आणि ती भूमिका जिवंत करतो. तर असा एखादा सीन सांगशील का की जो मला असा मी लिहिला होता, पण या अशोक मामांनी तो काहीच्या काही नेऊन ठेवला त्या कॉन्ट्रीब्युशननं? बरोबर. असा माधवजींचा आणि अशोक मामांना सांगू शकशील? राईट. अशोक सराफ सरांचं तर मी सीन वरती नेऊन ठेवला, हे त्यांचे मेन सीन तर आहेतच. जेव्हा आम्ही भेटलेलो ना शूट सुरू व्हायच्या आधी, त्यांनी नरेशन त्यांना दिल्यानंतर मी स्क्रिप्ट पण दिली. तर त्यांचं कसं आहे, माझा रोल किती आहे हे ते नाही वाचत, ते अख्खी स्क्रिप्ट वाचतात. कारण समोरचा माणूस जो कॅरेक्टर आहे, आता डॉक्टरच्या समोर किरवंत आहे, तर किरवंत कुठल्या थ्रो त्या माइंडसेटनी माझ्यापर्यंत आलाय हेही मला माहिती पाहिजे. किती घेणार काय, कारण ते रिॲक्शन मधून येणार आहे त्यांच्या, की तुझं फ्रस्ट्रेटेड असेल ना तर त्याला मला फ्रस्ट्रेट करायचंय का खुश करायचंय हे ऍक्टरला माहिती पाहिजे. हा त्यांचा थॉट आहे. इतके डीप मला वाटत नाही कोणी अजून विचार करत असेल. तो विचार करून त्यांनी मला एकदा फोन केला, बोलले की एंडला ना मला असं वाटतं डॉक्टरला, आपण म्हणतो ना कॅरेक्टरला एक क्लोजर मिळायला पाहिजे. त्याच्यात एक सीन पाहिजे की कॅरेक्टरला क्लोजर मिळेल. आता होतं कसं, मी 3-4 महिने ती स्क्रिप्ट वाचत होतो. आम्ही लगेच स्टार्ट नाही केली. स्क्रिप्ट झाल्यानंतर 3 महिन्यांनी आम्ही स्टार्ट केली, कारण प्री प्रोडक्शन मध्ये आम्ही खूप वेळ घेतला. तर तेव्हा मला तो थॉट नाही आला. म्हणलं की नाही असेल, मे बी त्यांचा एक विचार असेल. तर आम्ही ती कंटिन्यू केली. शूटच्या दिवशी म्हणजे 2-3 महिन्यानंतर जेव्हा आम्ही त्या दिवशी ते हॉस्पिटलचा सिक्वेन्स करत होतो, सकाळी मला सर बोलले की आपण आज हे करतोय, तू त्याच्यावर विचार केलायस का? तर त्यावेळेला ना ऑन द स्पॉट मला वाटलं की बोलतायत म्हणजे काहीतरी सेन्स आहे, पण शूटिंगच्या गडबडीमध्ये मी ते लक्षात ठेवलं. तर माझे वडीलच रायटर आहेत, त्यांच्याबरोबर मी डिस्कस केलं आणि त्यांनाही तिकडे पटलं की नाही, एक म्हणजे त्यांचा एंड त्या कॅरेक्टरचा एक वेगळ्या नोटवर व्हायला पाहिजे. तर त्यांनी ऑन द स्पॉट एक पटकन एक सीन लिहिला. तो सीन आम्ही शूट केला. त्यावेळेला मला त्याचा इम्पॅक्ट माहित नव्हता. एडिट टेबलला जेव्हा तो लावला ना, त्यावेळेला मला कळलं की ह्यांनी काय विचार केलाय, की डॉक्टर म्हणून त्यांनी काही लिमिटेशन असतात किंवा त्यांची एक ओथ असते, हिपोक्रॅटिक ओथ. तर डॉक्टर म्हणून त्या बऱ्याचशा गोष्टी त्यांना करायला लागतात, पण पर्सनल लेवलवरती जे फेस करतात त्या गोष्टी ते कसं विसरणार, ह्याच्यावरती तो सीन आहे. आणि तो सीन म्हणजे असा सीन नाही, हार्डली एका मिनिटाचा पण असेल, म्हणजे असं नाही की स्क्रीन टाइम वगैरे, पण त्यांना त्या कॅरेक्टर जे डॉक्टर विक्रम देसाई कॅरेक्टर आहे त्याचं कन्क्लुजन त्या सीन मधून तुम्हाला मिळतं. हे त्यांनी 3 महिन्या आधी विचार केलेला की त्या कॅरेक्टरला कन्क्लुजन मिळेल. म्हणजे यातनं बोध घ्यायचा हा की कलाकार चांगला लागतात, पण लेखक पण घरचा पाहिजे, तर तो पटकन लिहून देतो. पटावडा पण इम्पॉर्टंट आहे, ते एक इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्हाला कारण ते डायलॉग सुद्धा असं नाही की सीन आला म्हणजे तसंच लिहा. तो जो त्यांचा डायलॉग आहे की त्याच्यामध्ये स्टोरी रिव्हील होते, जेव्हा तुम्ही बघाल 2 तारखेला तुम्हाला कळेल की का तो इम्पॉर्टंट आहे. त्या सीनचं 100% क्रेडिट अशोक सरांचंच आहे. तू हा जो सिनेमा करायला घेतलास, पहिला सिनेमा आपण नेहमी, म्हणजे मी अशोक मामांची पण बोलत होतो की त्यांना तुझं खूप कौतुक वाटतं की पहिला सिनेमा जेव्हा आपण करायला घेतो तेव्हा जॉली, थोडासा कॉमिक असेल किंवा चुलबुला, हिरो हिरोईन घेऊन असा असतो, पण तू पहिला असा काहीतरी हेवी म्हणण्यापेक्षा लोकांना काहीतरी मेसेज देणारा असा का करावा असं वाटलं तुला? तर बेसिकली ना, जेव्हा मी प्रत्येक आपल्या एक इंडस्ट्रीची ना एक वेगवेगळी आयडेंटिटी असते. जशी हिंदीची थोडी ग्लॅमरस वगैरे, मल्याळमची थीम बेस्ड आहे, असं मराठीला नेहमी दर्जेदार फिल्म म्हणून ओळखली जाते. मी एका खूप प्रसिद्ध हिंदी कलाकाराला भेटलेलो, ज्यांना आता 45-50 इयर्सचा त्यांचा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे, खूप सिनियर आहे. त्यांना जेव्हा आम्ही हा टीजर दाखवलेला तर त्यांनी हात जोडले, मराठी फिल्म म्हणजे बोलायलाच नको तुमच्या इंडस्ट्रीबद्दल काय, इतकी हे तुमची नाटकं बघून बघून आम्ही शिकलोय 70s 80s मध्ये. हे जे आहे ना, हे आत्ता जेव्हा फिल्म आपण बघतो काही काळात जे आलेला, ह्यांनी तो प्राऊडनेस नाही घेत. म्हणजे मी जेव्हा फिल्म मेकिंग करत होतो 10 वर्ष झाली, जेव्हा मी शिकत होतो त्यावेळेला, म्हणजे समजा एक्झाम्पल देतो, नटसम्राट एक फिल्म असेल, ती बघताना कोणी सांगू शकतो मराठी फिल्म हे बघा, तुम्ही प्राऊडली सांगितलं पाहिजे. तर मला जर पहिली फिल्म करायची, कॉमिक वगैरे भरपूर स्क्रिप्ट आहेत आमच्याकडे, पण काय ना, दर्जेदार फिल्म असणं इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही अशोक सराफ सर सारखे घेता तर त्यांच्या नावाला पण तुम्हाला जस्टिस द्यायला लागतो ना. उगाच मोठं नाव आहे म्हणून ते करणारच नाहीत फिल्म. आता त्या 40 स्क्रिप्ट पडलेल्या त्यांनी रिजेक्ट केल्या नसत्या, कारण येऊन जाऊन सगळ्यांना वाटतं की नाही माझ्या फिल्म मध्ये पण अशोक सराफ सर पाहिजे. या टप्प्यामध्ये मला
तू असं प्रेक्षकांना सांगावंस असं वाटतं की लाईफलाईन सिनेमा 2 तारखेला येतोय, तर हा सिनेमा लोकांनी का बघावा? तुला काय वाटतं? काय आहे पहिला सिनेमा? म्हणजे जे आता मी बोललो तसंच की जो दर्जेदारपणा आहे तो मी, कारण माझी पहिली फिल्म असल्यामुळे माझ्याकडे चॉईस होता वेगवेगळ्या स्क्रिप्टचा, पण मी हा निवडला. एकतर फिल्म दर्जेदार आहे, भयंकर चांगल्या रीतीने मांडलेली आहे, ऍक्टिंग वाईज तर ऑल बॉक्सेस टिक. एकच गाणं आहे फिल्म मध्ये, ते पण प्लेबॅक सॉन्ग मध्ये, तर अशोक पत्की सरांनी त्याचं म्युझिक दिलं, अवधूत गुप्तेने. तर मी लोकांना सांगताना असंच सांगतो की फिल्म सुरुवात झाली अशोक मामांनी आणि एंड झाली अशोक काकांनी, त्यांनी कन्क्लुजन केलं होतं. तर ही फिल्म आहे आणि ज्या विषयावर आम्ही केली आहे, तुम्हाला ते ट्रेलर बघताना जाणवणार नाही. तुम्ही थिएटर मधनं जेव्हा लास्ट सीन बघून बाहेर पडता तेव्हा तुमच्या लाईफ मध्ये एक डिफरन्स आलेला असणार. तो का आलेला असणार त्यासाठी ती फिल्म इम्पॉर्टंट आहे, कारण त्याची जी गरज आहे ना ती आज आपल्याला मे बी नसेल, पण उद्या लागू शकते. तुम्हाला लागू शकते किंवा मलाही लागू शकते, कोणालाही लागू शकते. कशी, का आणि त्यावर काय केलं पाहिजे हे आम्ही त्या फिल्म मध्ये सांगतो. मला खूप महत्वाचं वाटतं. आणि आता आपण साहिलशी बोललो, अशोक मामांशी बोललो, त्याच्या आधी माधवजींशी बोललो, तर तुम्ही तिघही त्याच पोटतिडकीनं बोलता या सिनेमाबद्दल की हा सिनेमा का महत्वाचा आहे. ते एवढं पुरेसं आहे की जेव्हा एक कलाकार किंवा एक दिग्दर्शक इतकं सांगत असतो तेव्हा लक्षात येतं की खूप मनापासून केलेली फिल्म आहे ही. 2 तारखेला येणार आहे आणि सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पहा, कसा वाटतोय सांगा. आणि सोशल मीडियावर सगळी मंडळी आहेत, तर आवडला तर व्यक्त व्हा, सांगा लोकांना. तर साहिल, तुझ्या या पहिल्या सिनेमासाठी तुला खूप शुभेच्छा. मला खात्री आहे की इतकी तू जी ऑनेस्टली बनवलेली आहेस फिल्म ती नक्की लोकांपर्यंत पोहोचेल आणि लोकांना आवडेल. तर मी इथं थांबतो. चॅनल जरूर पहा, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सांगा. थँक्यू साहिल, थँक्यू व्हेरी मच.